बघा कुठलाही पाकिट घ्या 10 रुपयाला आहे. डायरेक्ट आपण भाऊंच्या तोंडातून ऐकलेलं आहे. 150 आणि 200 रुपये अशी ट्रॅक आहे. लेगिंग्स 100 रुपये, लेगिन्स 100 रुपये आहे. दुपट्टा 50 रुपये आहे, 100 रुपये आहे, दुपट्टा 50 रुपये आहे. 200 रुपये 200. 200 रुपयाला का बघा 200. आणि लेडीज बघा जेंट्स आणि लेडीज हे फक्त खराब नसतं आतमध्ये आणि ते बघा आतमध्ये आलो तर इथे शर्ट दिसते आणि आपली फॉर्मल पॅन्ट दिसते. शर्ट का नमस्कार मित्रांनो, सागर पाटील परत एकदा आपल्या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे. तर मित्र हो, आज आपण आलो महापे नवी मुंबई. महापे गाव म्हणजे नवी मुंबईमधलं महापे गाव. आपण आलो आज विकली बाजार म्हणजे एक्सप्लोर करायला, म्हणजे जो आठवडी बाजार असतो तो एक्सप्लोर करायला. ज्याप्रमाणे कसं असते की आठवडी बाजार म्हटलं की आपल्या गावाचं जे एक देवाणघेवाण होत असते वस्तूंची, तर त्याचप्रमाणे हे असं आहे. जरी आता मुंबई जरी झाली, शहरीकरण झाली, तरी अजूनपर्यंत आठवडी बाजार हे अस्तित्वात आहेत. तर बघा, मी नवी मुंबईच्या बाजाराची म्हणजे आठवडे बाजाराची सुरुवात केली. तर हे आपण आता दुसरा आठवडे बाजार एक्सप्लोर करतो. याच्यामध्ये आपण कोपरीचा बाजार एक्सप्लोर केला होता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स दिली आहे, तुम्ही तिथं पाहू शकता. आणि आपण आता जायचं आहे आपल्याला महापे म्हणजे महापे आठवडे बाजारात. तेव्हा जाऊया महापे आठवडे बाजारात काय काय मिळतं. आणि तुम्हाला खरं सांगतो की मी बाजार जो फिरलो ना, त्याच्यामध्ये खरीच मजा आहे. खूप काही असं पाहण्यासारखं आहे. जायचं आपल्याला लगेच आणि तुम्हाला मजा येईल. तेव्हा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. आपण जर पाहिलं तर हा आपला महापेकडे जाण्याचा रस्ता आहे, हा इकडे. आणि त्याच्या बाजूलाच हा आपला मार्केट लागलेला आहे. आता आपल्याला आतमध्ये मार्केटमध्ये जायचं आहे. आपण फक्त सुरुवातच केलेली आहे. आणि जर आपण गेलो तर आपल्याला फळांचा राजा आंबा दिसतो. सुंदर सुंदर आंबे आहेत, एकदम छान आंबे आहेत. कसा आहे आंबा? 100चा 1.5 किलो का? बघा क्वालिटीचा आंबा आहे एकदम. आणि 100चा 1.5 किलो. आपल्या सुरुवातच आपली फळांच्या राजापासून झालेली आहे. आणि आता आपण आतमध्ये जाऊया. वातावरण पावसाळी असल्यामुळं जरा बघा, आज आपला हा पहिलाच म्हणजे भर पावसातला हा आपला आठवडे बाजार आहे. आपल्याला जायचं आहे. आणि गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिसते इथे भाजीवाला दिसतो. जरा भाजीवाल्याच्या आपण त्या साईडला जाऊया. आठवडे बाजारातला भाजीपाला हा आपण नेहमीच जातो घ्यायला. आणि दरही कमी असतात, पण आता मी दर विचारणार नाही, कारण कसं आठवडे बाजाराचा आहे. तरी असतील म्हणजे कमी दर असतील. विविध प्रकारची भाजी इथं आहे. आता आपल्याला भाजीच बघायची आहे, तर आपण पुढे जाऊया. इथे आपणास कांदा बटाटा लसूण दिसतो. कांदा बटाटा लसूण म्हटलं की आपल्या आठवडे बाजाराचा एक मुख्य कारण असतो. कसं आहे लसूण? कसं आहे? 120 रुपये किलो. आणि कांदे 100ला 5 किलो ना. आणि बटाटे 100ला 4. सुरुवात जी आहे ना आपली, तर ती फळांपासून झाली, म्हणजे फळांचा राजा आंबापासून. तर त्याच्या बाजूला बघा तेच दादा होते, त्यांचं जे दुकान आहे. आणि फक्त खराब नसतं आतमध्ये आणि ते बघा आतमध्ये. डाळिंब कसं आहे? डाळिंब 50 रुपये किलो दिले. 50 रुपये किलो. आणि हे आतमध्ये आपण फोडलेलं आहे ना? आतमध्ये फोडलेलं. हे पावसाचा डाग असतो, आतमध्ये नसतंय का खराब. हा, हे पावसाचा डाग असतो ना? हा, हे पावसाचा डाग. ओके 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 ओके. बाजाराची सुरुवात आपण म्हणजे फळांपासून भाजीपासून केलेली आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे की बाजार इतर वस्तू आहेत. फळं आणि भाजी दाखवू शकत नाही, तर इतर गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हाला इंटरेस्टेड अशा गोष्टी आहेत, म्हणजे आता कुतूहल वाटेल अशा गोष्टी आहेत. तर त्या गोष्टी देखील आपल्याला बघायला जायचं. आपल्याला चटई वगैरे लागते, झाडू पोछे वगैरे असतात. तर आपण बघितलं तर बघा बाजारात झाडू पोछे देखील विकायला आहेत. कसं आहे झाडू? 160 चालू ना? हां बघा, जर आपण बघितलं तर सफाईच्या वस्तू ज्या आहेत ना, ते 160 पासून चालू आहेत. आणि हे 120 का? दांडी सगड काय? दांडी सगड 120 रुपयाला आहे. आणि ही चटई कशी आहे? म्हणजे 160 पासून स्टार्ट आहे ना? बघा 160 पासून स्टार्ट आहे सर्व. बघू शकता इथं. तुम्ही प्रत्येक गुरुवारी असता? ओके ओके. जरा आता आपण कसं आहे की दोन्ही साईडला दुकान आहेत आणि बाजार छान आहे. त्यामुळे आपल्याला फक्त काय बघायचं आहे की बाजारामध्ये काय काय मिळतं ते. आता इथे आलो तर इथे दादांकडं सुंदर सुंदर आपली प्लॅस्टिकची भांडी आहेत, जे आपले घरगुती वस्तू लागतात, कुंड्या वगैरे सर्व काही. जरा एकदा फक्त बघून घेऊया आपण. बघा इथे पाणी पिण्याची बॉटल आहे, टिफिन बॉक्स आहे, इथे हँगर आहेत, कुंड्या आहेत. स्टार्टिंग रेंज कशी आहे? 20 रुपयापासून. बघा या भाऊंकडे 20 रुपयापासून स्टार्ट आहे. आपण जर बघितलं. आणि हा लंच बॉक्स कसा आहे? 100 रुपयाला ना? 100 रुपयाला लंच बॉक्स आहे. वाव, छान आहे. जाऊया आपण पुढे पुढेच गेलो तर आता बघा
बघूया आठवडे बाजारात आपलं म्हटलं की मोबाईल कवर. आता मोबाईल कवर जर आपल्याला बघायला जायचं असतं तर आपण दुकानांमध्ये जातो, पण आठवडे बाजारात देखील मोबाईल कवर मिळतात. पण भाऊंकडं मोबाईल कवर दिसतात. भाऊ स्क्रीन गार्ड नाही का? स्क्रीन गार्ड आहेत का? कशी आहे हे? कवर कसं आहे? 100 रुपये घ्या. 100 रुपयाला ना. आणि स्क्रीन गार्ड 50 रुपयाचे. 50 रुपयापासून ना. मस्त. गोष्ट कशी होते की आता पावसाला येतोय, आपण फिरायला बघा पाऊस पण पडलेला. अरे वा मस्त. तर आपण फिरायला वगैरे जातो आणि जाताना आपण ट्रेकिंगला वगैरे जाताना आपण शॉर्ट्स वगैरे किंवा हे वगैरे वापरतो. तसं एक दुकान लागलेलं आहे आपल्याला आणि तिथं आपल्याला जायचं आहे. पण आता थोडा पाऊस थांबू दे, नंतर आपण विचारू. कसं आहे की आता पाऊस आला होता, आता आपल्याला एक दुकान एक्सप्लोर करायचं आहे. परंतु आपण जर बघितलं इथे तर भांडी आहेत इकडला. आठवडे बाजारात भांड्यांचं म्हणजे एक नातंच आहे जवळ. विविध प्रकारची भांडी आहेत आणि आपण भांड्यांचे रेट म्हणजे काय की स्टार्टिंग रेंज विचारूया. भांडी कशी स्टार्टिंग रेंज? सब अलग अलग दादा. हां म्हणजे स्टार्टिंग रेंज सांगा फक्त. 10 रुपये आहे, 20 रुपये आहे. 10 रुपयेपासून ना इकडं. आणि हे जे कढाई वगैरे कशी आहे? हे 260 आहे, 390 आहे, 320 आहे, हां हां 370 आहे, 450 आहे. ओके ओके. बघा विविध प्रकारची भांडी आहेत. आपले पेलं चमचे वगैरे म्हणजे आपला ग्लास चमचा आणि स्टील. आणि स्टीलचं टोप कसं आहे? सब अलग अलग. कौन सा छोटा बड़ा? छोटा 120. 120. बघा 120 रुपये स्टार्ट आहेत. म्हणजे जशी साईज वाढते त्याप्रमाणे किंमत वाढते. भांड्यांच्या बाजूला जीन्सचं दुकान आहे. आठवड्याच्या बाजाराची जीन्स म्हणजे आपल्या नेहमीच्या बाजारभावापेक्षा कमी भाव असतो. कशी आहे जीन्स? कशी स्टार्टिंग आहे? 200 रुपये 200. 200 रुपयाला का? बघा 200 रुपयाला जीन्स आहे. कुठली पण काय? आणि ती वरची 200 रुपये हो गई. वरची पण जर आपण बघितलं तर बघा भाऊंच्या दुकानामध्ये 200 रुपयाला पॅन्ट आहे. हे बघा ही पण ब्लॅकमध्ये आहे. जीन्स वगैरे सर्व काही. चला आता आपण जिथे आलो होतो, जिथं आपण पाऊस आला होता मगाशी, तर तिथे देखील छान छान असे आहेत. आता बघा तिथं मगाशी जीन्स होती आणि इथे आता आपल्या ट्रॅक शॉर्ट्स वगैरे आहेत. आता आपल्या पावसाळ्यासाठी एक उत्तम आहे. म्हणजे आपण पावसाळ्यात कुठे ट्रेकिंग जातो, फिरायला जातो वगैरे, त्यासाठी उत्तम असं आहे. शॉर्ट्सची 100 रुपये. बघा शॉर्ट जर तुम्ही घेता तर 100 रुपयाला आहे. आणि ट्रॅक 300. आणि जर तुम्ही ट्रॅक घेतले तर 300 रुपयाला आहे. अगदी छान. म्हणजे आपण पावसाळ्यामध्ये देखील फिरू शकतो आपण, असं आहे. मी भाऊना विचारलं तर भाऊ जरा तिथे मांडव वगैरे लावतात. आणि आपण आणखी पुढे गेलो की बघा जत्रेतला घड्याळवाला मामा आणि आपल्या आठवडे बाजाराचा घड्याळवाला मामा. म्हणजे जर घड्याळ असले ना की आपल्या पुरुष मंडळींचं एकदम आवडतं ठिकाण म्हणजे पुरुष मंडळीसोबत. आणि इथं बघा मोठे मोठे असे घड्याळ आहेत आणि छोटे आपले लेडीज टाईपचे देखील घड्याळ आहेत. बघू शकता आपण. घड्याळ कसं आहे? घड्याळ 150ला आहे का? आणि लेडीज बघा जेंट्स आणि लेडीज हे 150ला आहेत घड्याळ. बघू शकता आपण 150 रुपयाला घड्याळ. म्हणजे कसं आहे की आठवडे बाजाराची एक शानच असते घड्याळ म्हणजे काय ते. त्याच्याच बाजूला एक तिथे अजून एक दुकान आहे. काय आहे बघूया. हां हाई क्वालिटी आहे. हाय क्वालिटी काय? काय आहे? 100 रुपया. बघा 100 रुपयाला आहे. कुर्ती आहेत आणि विविध प्रकारची कुर्ती. आणि बाकीच्या कशा आहेत? रोड के माल सस्ते के माल. रोड बघितले तर आपण कुर्ती आहेत विविध रंगाच्या आहेत. आणि कितीला आहे? 100 रुपयाला ना. 100 रुपये. 100 रुपयाला आहेत. अरे वा. आता आपण पावसाला आलेला आहे जवळ आपला. आणि आपण जर बघितलं असेल तर पावसाली जे चप्पल वगैरे आहेत त्या सर्व आहेत विकायला. पावसाली बुट्ट वगैरे आपल्याला बाईकवर वगैरे वापरण्यासाठी. आणि मेन म्हणजे काय की अशी जर आपण जर बूट जर हे वापरले ना बाईकवर वगैरे तर चिखल वगैरे उडत नाही. कारण आपण सँडलवर आपण चिखल वगैरे उडतो. कशी आहे भाई? 200 वाला है. हे 200 वाला आहे ना. आणि ते वो भी 200 का आहे. आणि इकडे हां बघा इकडचं बघा या भाऊ हे बॉर्डर राखलेली आहे. इकडचे जेवढे आहेत ते सगळे 150 रुपयाला आहेत आणि इकडे जे आहेत ते 200 रुपयाला. म्हणजे आपल्या बाईकवर वगैरे किंवा पावसाळी मस्त चिखल वगैरे लागायला नको म्हणून. आणि इथे जर आलो तर इथे काय आपल्याकडं? लेडीज पॅन्ट आहे. कशी आहे? 150 रुपये. आणि इकडची कुठली पण घेतली 150 आहे का? बघा आपण जरा नजर टाकूया. लेडीज पॅन्ट आहे 150 रुपयाला. कुठली पण घ्या. आणि आपण पुढे गेलो तर इथे साडी दिसते. साडी कशी आहे? 450, 500. स्टार्टिंग 400 पासून. बघा साड्या आहेत विविध प्रकारच्या इथे. आपण बघितलं तर 400 पासून स्टार्ट आहेत. मित्रांनो कसं होतं की तुम्ही कुठलाही विकली मार्केट फिरा, कुठलाही बाजार फिरा, परंतु या दुकानाला अजिबात विसरू नका. कारण कसं आहे माहिती आहे आपल्या स्वयंपाकघराची जी चव असते म्हणजे आपल्या किचनमधली जी चव असते ना ती या दुकानात असते.
काय आहेत बघा माझ्या पाठी बघा मसाले आहेत. आता मसाल्यावर आपण नजर मारूया. मसाले बघा आता सुरुवातच आपली धन्यापासून झालेली आहे. हे धने आहेत, राई आहे, कसुरी मेथी, दालचिनी, फूल, खसखस, विविध प्रकारचे बघा मिरी वगैरे सर्व प्रकारचे मसाले आहेत. तुम्हाला फक्त नजर मारतो. आणि आता इथे भाऊना फक्त भाव विचारूया. कसं आहे पॅकेट? कुठलाही बघा कुठलाही पाकिट घ्या 10 रुपयाला आहे. डायरेक्ट आपण भाऊंच्या तोंडातून ऐकलेलं आहे. तर आहेत आपले इनरवेअर वगैरे आहेत, तर ट्रॅक्स आहेत. शॉर्ट्स कसे आहे? 100 रुपयापासून स्टार्ट आहे. आणि ह्या आपल्या इनरवेअर हां कशी किंमत कशी आहे? 150 रुपयाची जोडी आहे आणि 100 रुपयाची 3 असे पण भाऊंकडे व्हॅरायटी आहेत. आणि बघा भाऊंकडे ट्रॅक पण विकायला आहेत. आणि ट्रॅक कसे आहे? 150 150 आणि 200 रुपये अशी ट्रॅक आहे. महिला वर्गाचं एक हक्काचं ठिकाण म्हणजे काय असतं की आपली नॉवेल्टी आणि बघा ब्युटी कॉस्मेटिक देखील इथे आहे. बघितलं आपण बघा रबर वगैरे आहेत इथे विकायला. आता यांची किंमत का असते हे आता विचारायला जरा आपण किचकट जाते, त्याच्यामुळे आपण फक्त डिस्प्ले करतो फक्त, बस बाकी काही नाही. बघा आता आपण इथे आलोत. इथे दुपट्टे विकायला आहेत. आणि काय काय विकायला आहे? दुपट्टे आहेत, प्लाझो आहे, लेगी आहे. हां हां दुपट्टे कसे आहेत? दुपट्टे 100 रुपये का है. 100 रुपयाला ना. हां. आणि हे प्लाझो? प्लाझो 150 का जोड़ी है, लेगी 100 रुपये का है. अरे वा मस्त. 150 रुपये जोड़ी है. प्लाझो 150 रुपये जोडी आहे. आणि 150 रुपये. लेगी हां. 100 रुपये. लेगिन्स 100 रुपये आहे. दुपट्टा 50 रुपये है, 100 रुपये है. दुपट्टा 50 रुपये आहे. आणि हे इकडे काय आहेत? पेटीकोट है. हां हां आणि हे गाऊन आहे ना. हाँ, ओके. गाउन है 500 रुपये जोड़ी है, 400 जोड़ी, 300 जोड़ी है. बघा गाऊन इथं 500 रुपये जोडी आहे. 300 रुपये 300 रुपये जोड़ी है. 300 रुपये जोडी आहे का? जोड़ी, हाँ. अरे बापरे किती स्वस्त आहे. 300 रुपये जोडी आहे. पेटीकोट 100 रुपये, 120 रुपये. पेटीकोट चांगला एकदम, एक नंबर पेटीकोट. ओके 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 ठीक आहे धन्यवाद. आपण आठवडा बाजार फिरतोय आणि आठवडे बाजारात विविध प्रकारची आता बघा जसा संध्याकाळ होत चालली तशी ग्राहकांची गर्दी देखील तिकडे वाढते. आणि इथे जर बघितलं इथे काय आहे विकायला फक्त जरा नजर टाकूया. भाऊ काय आहे आपल्याकडं? चादर है, बेडशीट है. चादर आणि बेडशीट आहे ना. बेडशीट कशी आहे स्टार्टिंग? 220. हां 220 रुपये. आणि चादर? चादर 250, 180, 300. अरे वा बघा चादर 180, 300 आणि 220 अशी आहे. आता कपड्यांची वगैरे बरीच दुकानं दिसतात. आता सगळीकडे कसं काय प्रत्येक ठिकाणशी मध्ये आपण एक एक विचारूया. पण दुकानं मात्र भरपूर आहेत, त्याच्यामुळं रेट देखील तुम्हाला माहिती आहे. आणि इथे जर आपण बघितलं इथे पडदे आहेत. पडदे कसे आहेत? 500 रुपये जोडी ना. हे दरवाजेच आहे ना. बघा हे दरवाजेचे पडदे आहेत इथे 500 रुपये जोडी. आणि खिडक्यांचे पडदे आहेत का? 400 रुपये. खिडक्यांचे 400 रुपये. जर खिडक्यांचे आपण घेतो तर 400 रुपये जोडी आणि जर दरवाजे घेतो तर 500 रुपये जोडी. आणि आपण अल्ट्रा वाईड करूया. म्हणजे आता इथे बघा इथे लहान मुलांचे कपडे आहेत. भाऊ दुकान लावत आहेत. तरी भाऊना फक्त रेंज विचारूया कशी आहे स्टार्टिंग रेंज काय कपड्यांची? 150 आहे. 150 रुपयाला कुठली? नाही नाही हां म्हणजे वेगळा वेगळा रेट. वेगवेगळे रेट आहे. बरोबर बरोबर. बघा इथे भाऊंकडं सुंदर सुंदर कपडे विकायला भाऊ दुकान लावत आहेत. तरी पण भाऊने आपल्याला सांगितले, भाऊंचे धन्यवाद. चांगला माल आहे. चांगला माल. हा दिसण्यावरच समजतं की माल खूप चांगला आहे. बघितलं आपण 150 रुपयापासून स्टार्ट आहे. म्हणजे याचप्रमाणे आता कशी वस्तूची साईज क्वालिटी त्याच्याप्रमाणे त्याचे भाव देखील बदलत आहे. इथे लहान मुलांचे कपडे आहेत. तर आपण जर बघितलं तर सर्वात जास्त कपडे दिसतात इथे आपल्याला. इथे पण आता इथे मोठ्या माणसांचे टी शर्ट वगैरे आहेत. चला या दुकानात बघूया. सुंदर सुंदर टी शर्ट आहेत. टी शर्ट कसं आहे भाऊ? टी शर्ट कसं आहे स्टार्टिंग? 150 आणि 200. बघा सुंदर सुंदर टी शर्ट आहेत आणि उत्कृष्ट क्वालिटी. 150 आणि 200 परसून आहे. आलो तर इथे शर्ट दिसते आणि आपली फॉर्मल पॅन्ट दिसते. शर्ट कसं आहे भाऊ? 250 रुपये. बघा 250 रुपयाला शर्ट आहे. आणि पॅन्ट? पॅन्ट 300 रुपयाला आहे. बघितलं तर आपण आता अल्ट्रा वाईड लावतच चाललो आणि आपल्याला दुकानं देखील डबल डबल दिसत आहेत. आता ग्राहकांची गर्दी देखील तुडुंब आहे. इथे पण जीन्सचं आहे पण भाऊ लाजतात. या साईडला आपण संपूर्ण बघितलं तर इथे बघा सर्व दुकाने आहेत. म्हणजे कपड्यांची दुकानं आहेत. म्हणजे परस्पर आपल्याला भाव करायची काही गरज नाही आहे. मला जास्त आपण जाऊ नये. फक्त एक दुकान दिसतं तिथे पण आपण नंतर जाऊ. तिथे पण म्हणजे नॉवेल्टी वगैरे आहे. आता नॉवेल्टीचा भाव काढायची काही गरज नाही. संपूर्ण मार्केट फिरलो मी. मार्केट म्हणजे छोटा नाही आहे, मार्केट मोठाच आहे. आता मी फक्त लवकर आल्यामुळे दुकानं फक्त लावत आहेत. थोड्याला तिथं कुटुंब गर्दी होते आणि आपल्या म्हणजे ग्राहकांची आणि व्यापाऱ्यांची देखील. त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करा. नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.